नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। ह्या कंडेन्सरचं इथं होल पडलं होतं, खराब झालं इथं, त्यामुळे इथं पॅच काढून पॅच मारायचं आहे बघा। टेकिंग करून घेतलंय, बघू शकताय। ह्याला असं एवढं मोठं इथं असं होल पडलं होतं, एवढं असं मोठं असं चांगलं इथं एवढं आत जायला असा होल पडलं होतं, म्हणून त्याला इथं पॅच काढून पॅच मारायचं आहे। बाकीचे सगळे इकडची बाजू चांगली आहे, हे कंडेन्सरच आहे। याला होल पडलं होतं, त्याला आता पॅच लावून मारायला चालू केले बघा। बिल्डिंग चालू करतो, पटापटा बिल्डिंग मारायला सगळ्या बाजूने सगळं व्यवस्थित एकदम चिटकवून बसवून घेतले बघा, बघू शकताय। कुठं सुद्धा गॅप ठेवला नाही, इकडं पण चिटकले, पण ही जरा बाजू बाहेर आली आहे त्यामुळे थोडंसं गॅप वाटते, पण गॅप नाही, तिथं चिटकवून बसवले आणि झाले बऱ्यापैकी सगळीकडनं, बघू शकताय। चला चालू करतो आता वेल्डिंग मारायला पटापट। ह्या 3 साईड मारून घेतले बघा वेल्डिंग। इकडची साईड चालाय, जरा होल्डर गरम झालाय म्हणून थांबलोय, बघू शकताय। ती पण सिंगल रन मारलाय, अजून दुसरा रन मारायचा आहे। सिंगल रन मध्ये जरा गॅप वगैरे भरून घ्यायचं व्यवस्थित सगळं, मग शेवटच्या रन मध्ये लिकेज प्रूफ मारायचं, कव्हर रन। पहिल्या रन मध्ये सगळं व्यवस्थित मारून घ्यायला लागतंय, लिकेज होणे असं करून घ्यायचं। दुसरा रन कव्हर रन असते वरनं। जरा होल्डर गरम झालाय म्हणून थांबलोय। सो फायनली सगळं वेल्डिंग मारून झालेलं आहे बघा मित्रांनो, आणि अशा प्रकारे हा ये जॉब आपल्याकडून ओके झालेला आहे, एकदम ओके, काही प्रॉब्लेम नाही। तर अशा प्रकारे हे काम झालेलं आहे, इथलं पाहू शकताय तुम्ही।